आली. एसओपी म्हणजे काय? जी शिक्षक भरती होणार आहे, त्या शिक्षक भरतीला पारदर्शकपणे पार पाडण्यासाठीची जी प्रोसिजर आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी शासनाकडून मिळणार आहे आणि ती जी एसओपी आहे, ती एसओपी. नमस्कार, मी सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती अति मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. माझे सर्व जे शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत, सर्वजण खऱ्या अर्थानं ज्या यादीची मागील 8 दिवसांपासून नव्हे तर मागील 2 वर्षांपासून आपल्याला म्हणावं लागेल, ज्या यादीची वाट पाहतात, त्या यादीची प्रतीक्षा खरं तर सर्व अभियोग्यताधारकांना अशी होती, की आजच मुलाखतीची यादी लागणार आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, एक गोष्ट खरं तर तुमच्या ज्या आशा होत्या, त्या आशा निराशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच जे उर्दू मीडियमचे आपले बंधू भगिनी असतील, त्यांना अगदी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निवड यादी मिळालेली आहे. जवळपास 900 जे विद्यार्थी आहेत, जवळपास आपण जर बुलेटिन पाहिले तर 872 जे अभियोग्यताधारक आहेत आपले उर्दू माध्यमचे, त्यांची निवड झाली आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन. आता खऱ्या अर्थानं जे आपले इंटरव्ह्यू देणारे जे सर्व कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यासाठी एक धक्कादायक गोष्ट म्हणजेच ही जी मुलाखत यादी आहे, ती नक्की कधी लागणार आहे, याचीच त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे, ते म्हणजे एस-ओ-पी. या एस-ओ-पीचा अर्थ नक्की काय आहे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पडलेला आहे, अभियोग्यताधारकांना पडलेला आहे. खरं तर एस-ओ-पी जर आपण म्हटलं, तर एस-ओ-पीचा त्यांनी लॉंग फॉर्म आपल्याला दिला आहे पहा. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हटलंय त्यांनी. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं म्हणतो आपण. तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा नक्की अर्थ काय आहे ते पहिलं समजून घेऊया. आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ज्या कंपनी आहेत, त्या कंपन्यांमध्ये त्यांचं वर्किंग चालू ठेवण्यासाठी ची जी प्रक्रिया असते, ती एसओपीच्या माध्यमातून चालते. त्याच प्रकारची प्रक्रिया, त्याच प्रकारची पारदर्शक प्रक्रिया आपल्या शिक्षक भरतीमध्ये व्हावी, असा मानस त्या ठिकाणी शासनाचा आहे. याचा अर्थ काही अभियोग्यताधारक चांगल्या पद्धतीने घेत आहेत, कारण की याचा फरक असा पडणार आहे, की येणारा जो कालावधी आहे, काही दिवस वाढतील. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल, की नक्की ही यादी कधी लागणार आहे? तर यादी साधारणतः या आठवड्यामध्ये शेवटपर्यंत लागेल, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचा अजून ऑथेंटिक कुणीच भरपूर YouTube चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळालेली असेल, उद्या लागेल, उद्या लागेल, उद्या लागेल. आता उद्या, उद्या म्हणता, म्हणता 8 दिवस निघून गेले. तुम्हीही प्रतीक्षेत आहात. मीही प्रतीक्षेमध्ये आहे. मलाही वाटलं होतं आज यादी लागेल. पण नक्की यादी कधी लागणार हे मलाही म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही. फक्त आयुक्त ज्यावेळेसला तुम्हाला तिकडून इन्फॉर्मेशन पाठवतील, त्यावेळेसला तुमच्या समोर ज्यावेळेसला यादी येईल, त्यावेळेसला लक्षात घ्या तुम्हाला यादीची माहिती मिळेल. ऑथेंटिक जर सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी या आठवड्यामध्ये किंवा पुढील एक 3 ते 4 दिवसांमध्ये जर उद्या मान्यता जर मिळाली एसओपीला, तर 100% ही यादी उद्या संध्याकाळी देखील लागू शकते. पण अशी प्रतीक्षा तुम्ही करू नका, की उद्याच लागेल, परवाच लागेल. कारण की आपण 2-2, 2-2 उद्या, उद्या, उद्या म्हणता मागील 8 दिवस त्या ठिकाणी निघून गेले. आता हा तो मुद्दा होता. त्यामुळे एसओपीला जर मान्यता मिळाली, एसओपी म्हणजे काय? जी शिक्षक भरती होणार आहे, त्या शिक्षक भरतीला पारदर्शकपणे पार पाडण्यासाठीची जी प्रोसिजर आहे, ती आपल्याला त्या ठिकाणी शासनाकडून मिळणार आहे. आणि ती जी एसओपी आहे, ती एसओपी ज्या संस्था आहेत त्यांना ती मान्य करावी लागेल. त्या एसओपी नुसारच त्यांना मुलाखती किंवा मुलाखतीची जी प्रोसिजर आहे, ती करावी लागणार आहे. म्हणून त्याला म्हटलंय त्यांनी, की जो महत्वाचा मुद्दा दाखवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले पहा, की निवड प्रक्रिया ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नुसारच होईल, विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावरती आहे. म्हणजे वरतून त्याला मान्यता आल्या ती जी एसओपी आहे ती संस्थांना पाठवली जाईल आणि त्यानुसारच कॅन्डिडेटच्या मुलाखती घ्या, त्यानुसारच त्यांना त्या ठिकाणी मूल्यांकन करा. कदाचित हा भ्रष्टाचार जो आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतो, तो त्या ठिकाणी रोखण्यासाठी एसओपी खूप महत्वाची आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खरं तर ही चांगली गोष्ट असल्यामुळे तुम्ही त्याचा स्वीकार करा. याद्या ह्या नक्कीच पुढच्या 8 दिवसामध्ये लागतील. कारण की तुम्ही देखील त्या यादीची प्रतीक्षा करत आहात. मी देखील प्रतीक्षा करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक त्या यादीची प्रतीक्षा करत आहेत. आपण सर्वजण तोपर्यंत आपल्या इंटरव्ह्यूची तयारी करूया. तुम्हाला मी सर्वच्या सर्व लेसन नोट पाठवतो आहे.
मुलाखतीची तयारी कशी करायची हे पाठवतो आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे सेकंड फेज होईल की नाही, 10% जे जागा आहेत त्या येतील की नाही, अपात्र जागा येतील की नाही, असे संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांचे प्रश्न आहेत. पण जर भरती आपली रेंगाळत जर राहिली, तर तुम्ही मला सांगा कशा पद्धतीने ते याद्या लागतील. त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांना एकत्र येऊन त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करावा लागेल तरच. कारण की माझ्या संपर्कातील बरेच कॅन्डिडेट असे आहेत की मेरिट पासून 1 गुणांनी दूर आहेत आणि त्या 1 गुणांसाठी त्यांचं मेरिट हुकल्यामुळं त्यांना सध्या यादीपासून वंचित राहावं लागतंय. त्या सर्वांना माझी विनंती असेल, तुम्ही सर्वजण एकत्र या. पुण्यातले भरपूर असे कॅन्डिडेट आहेत, त्या सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे की एका मार्कावरून तुमची नोकरी जातीये. तर सर्वांनी एकत्र येऊन नक्कीच या सेकंड फेज साठी प्रयत्न करा. 100% हजारो कॅन्डिडेट्स तिथे सुद्धा लागतील. मुलाखती यादीमध्ये जे लागणार नाहीत त्यांना संधी तिकडे मिळेल, अजून मेरिट खाली येईल. आता मेरिट किती येऊ शकतं असा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांचा त्या ठिकाणी मी काल जो व्हिडिओ टाकला आहे की इंटरव्ह्यू नक्की कसा फेस करायचा, मला याच्या खालीच तो व्हिडिओ मिळेल पहा. तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट अशा केल्यात की मला 90 मार्क आहेत, 80 मार्क आहेत, त्यानंतर 70 मार्क आहेत, काहींना अगदी 60 मार्क आहेत. अशांची अपेक्षा आहे की माझा नंबर इंटरव्ह्यूला लागेल का? येस, ऑफकोर्स त्या ठिकाणी आशा आपण ठेवणं चुकीचं राहणार नाही. कारण की आजची आपण जर यादी पाहिली तर 36 मार्क्स उर्दू मीडियमचा विद्यार्थी त्या ठिकाणी निवडलेला आहे. किती मार्क्सचा? 200 पैकी 36 मार्क्स आहेत. त्याची निवड झालीये. यदा कदाचित तुमचा देखील एक स्पोर्ट पर्सनने मला त्या ठिकाणी कमेंट केली की सर माझे काहीतरी त्याचे 80-90 च्या दरम्यान त्याचे मार्क्स आहेत. माझा नंबर लागेल का सर? येस,